साथियो, खरी विद्येची देवी माता सावित्रीबाई फुले ह्याच आहेत. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून ब्राह्मणेतरांना, अर्थात जे ब्राह्मण नाहीत त्या सर्व SC ST OBC, आजच्या संवैधानिक भाषेमध्ये सांगायचं झाल्यास SC ST OBC, मायनॉरिटी आणि मराठा या सर्व जातींमधल्या महिलांना, अक्षरशः ब्राह्मणांच्या महिलांनासुद्धा शिक्षणाचे अधिकार नव्हते आणि ब्राह्मणेतर पुरुषांनासुद्धा, अर्थात SC ST OBC, मायनॉरिटी, जाट, गुजर, पटेल, लोधी, कुणबी, मराठा, अर्थात कोणत्याही ब्राह्मण सोडून कोणालाही शिक्षणाचे अधिकार नव्हते. मग राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये त्यांच्या पत्नीला, अर्थात सावित्रीबाई फुलेंना पहिले शिकवलं, त्यांनी ट्रेनिंग दिलं आणि नंतर मग सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिकवायला सुरुवात केली. त्यावेळेला ब्राह्मणवादी, मनुवादी लोकांनी समाजामध्ये सावित्रीबाई फुलेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर दगडी मारायचं काम केलं. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण मारायचं काम केलं. चिखल फेकायचं काम केलं. अशा रीतीने मनुवाद्यांनी, ब्राह्मणवाद्यांनी सावित्रीबाईंना छळलं आणि समाजामध्ये सावित्रीबाईंबद्दल सांगायचे की ही सावित्रीबाई धर्म बुडवत आहे, धर्माच्या विरोधात जात आहे. कारण मित्रहो, पूर्वी अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. महिला शिकली तर नवऱ्याच्या, अर्थात पतीच्या ताटामध्ये किडे पडतात असं सांगितलं जात होतं. परंतु नंतर जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिकवलं तर सगळ्यात जास्त ब्राह्मण महिला शिकल्या आणि आज सगळ्यात जास्त ब्राह्मण महिलाच डॉक्टर, वकील, इंजिनियर, बॅरिस्टर, जज, अधिकारी, कलेक्टर आहेत, IAS आहेत, IPS आहेत, IFS आहेत, IRS आहेत, मंत्री आहेत, आमदार, खासदार, मंत्री आहेत, प्रोफेसर आहेत. आणि त्यावेळेला मात्र या मनुवाद्यांनी, ब्राह्मणवाद्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकून मारलं, दगडं मारली, दगडी फेकून मारायचे, शेण फेकून मारायचे, चिखल फेकून मारायचे आणि तिला शिव्या द्यायचे. परंतु अशाही विपरीत परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिकवण्याचं काम केलं आणि म्हणून आज जी भारतातली महिला आहे, जी आज SC ST OBC, मायनॉरिटी, जाट, गुजर, पटेल, लोधी, कुर्मी, मराठा सर्व जाती धर्मातल्या, अक्षरशः ब्राह्मण जातीतल्या महिलासुद्धा या सावित्रीबाई फुलेंमुळे आज डॉक्टर, वकील, इंजिनियर, बॅरिस्टर, जज, अधिकारी होत आहेत, सायंटिस्ट बनत आहेत, आमदार, खासदार, मंत्री होत आहेत, राष्ट्रपती बनत आहेत, प्रोफेसर बनत आहेत, IAS, IPS, IFS, IRS बनत आहेत, SP, DM, SDM, CM, PM बनत आहेत. ही सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची देण आहे. त्यांनी जो संघर्ष केला प्रतिकूल परिस्थितीमध्ये ब्राह्मणवाद्यांच्या, मनुवाद्यांच्या विरोधात जाऊन बहुजन समाजातल्या महिलांना आणि ब्राह्मणांच्या महिलांना सुद्धा शिकवण्याचं काम केलं. बाल सुधारगृह स्थापन केले, महिला सुधारगृह स्थापन केले. ज्या खूप काही गोष्टी आहेत. त्यावेळेला सती प्रथेविरोधात ज्योतिराव फुलेंनी समाजामध्ये जागृती केली. केशवपनाच्या विरोधात न्हाव्यांचा संप घडून आणला. कुमारिका मुलींवर काही लोक अत्याचार करायचे तर त्या मुलीला बाळ व्हायचं तर ते मूल दत्तक घेण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी केलं. त्या बाळाला वाढवण्याचं काम केलं. अशाच एका ब्राह्मण महिलेचा, कुमारिकेचा मूल राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलं. त्याचं नाव होतं यशवंत. त्याला डॉक्टर बनवलं या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी. असे होते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले आणि त्यांचं कार्य. यांचंच कार्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं जे अर्ध अपूर्ण राहिलेलं कार्य होतं ते कार्य छत्रपती शाहूजी महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेण्याचं काम केलं. साथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुलेंना आपला गुरु मानतात आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानतात. असं वैचारिक नातं आहे हे आपल्या बहुजन समाजातल्या महापुरुषांचं. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या
माता सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी लाईव्ह व्हिडिओमध्ये त्याच दिवशी व्हिडिओ बनवलेले आहेत 3 तारखेलाच. तर माता सावित्रीबाई फुलेंचं योगदान खूप मोठं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ब्राह्मणवाद्यांच्या विरोधाला न जुमानता, मनुवाद्यांच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिकवण्याचं काम केलं. म्हणून तर आजच्या महिला डॉक्टर, वकील, इंजिनियर, बॅरिस्टर, जज, अधिकारी, कलेक्टर आहेत, सचिव आहेत, SC ST OBC मायनॉरिटी, मराठा, सर्व जाती धर्मातल्या आज महिला आज प्रगती करत आहेत. ही सगळी देण सावित्रीबाई फुलेंची आहे आणि ज्योतिराव फुलेंची देण आहे. आणि यांचं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि ही माहिती मात्र आपल्या बहुजन समाजातल्या महिलांना माहीत नाही आहे. अर्थात राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांमधल्या ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या काल्पनिक गोष्टी आहेत, ज्या परंपरा आहेत चुकीच्या, त्यातूनही त्यांना बाहेर काढण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. आणि म्हणून अशा या महान विभूतींना, महामानवांना त्रिवार वंदन करतो.